जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. तेथ तुमची कृपा पूर्ण, तेथ न राहे जन्म मरण, सर्वाधिकार संपूर्ण, सहज आपण ओळंगे. तव तुमचे कृपे परते, आन सामर्थ्य नाही येथे, ऐसे जाणोनिया निश्चिते, शरण तुम्हांते मी आलो. कायसी ज्ञातेपणाची लाज, येथे तुमचे कृपे माझे काज. ऐसे विदेहे प्रार्थुनी द्विज, चरण रज वंदिले. ऐकोनी विदेहाचा नम्र प्रश्न, संतोषले नवही जन. तेची श्रीमुखे नारद आपण, करी निरूपण वसुदेवा. नारद उवाच. एवं ते निमिना पृष्ठा वसुदेव महात्मा, प्रतिपूज्या ब्रुवन् प्रीत्या, ससदस्य त्विजं रूपम. वसुदेवजी, जेव्हा राजा निमीने त्या भगवतप्रेमी संतांना हा प्रश्न केला, त्यावेळी त्या लोकांनी मोठ्या प्रेमाने त्यांचा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा मोठा सन्मान केला. तसेच सदस्य ऋत्विजांच्या बरोबर असलेल्या राजा निमीला म्हणाले, जो जगाची स्थिती गती जाणता, जो हरिहरांचा पडियंता, जो निजात्मज्ञाने पुरता, तो झाला बोलता नारदू. नारद म्हणणे वसुदेवा, विदेहे प्रश्न केला बरवा. तेने परमानंदू तेव्हा, त्या महानुभावान उलथला. संतोषोनी नवही मूर्ती, धन्य धन्य विदेहा म्हणती. ऋत्विजही सादर परमार्थी, सदस्य श्रवणार्थी अतितत्पर. ऐसे देऊनी अनुमोदन, बोलते जाहले नवही जन. तेची कथेचे निजलक्षण, नव प्रश्न विदेहाचे. भागवत धर्म भगवत भक्त, माया कैसी असे नांदत. तिचा तरणो पाव येथ, केवी पावत अज्ञानी. येथ कैसे असे परब्रह्म, कासया नाव म्हणिजे कर्म. अवतार चरित्र संख्या परम, अभक्तान अधम गती कैशी. कोणे युगी कैसा धर्म, सांगावाजी उत्तमोत्तम. ऐसे नव प्रश्न परम, जनक सर्वम पुसेल. ऐसे विदेहाचे प्रश्न, अनुक्रमे नवही जन. उत्तर देती आपण, तयांत प्रथम प्रश्न कवी सांगे. कविरुवाच. मन्ये कृतश्रितभय मच्युतस्य, पादांबुजोपासन मत्र नित्यम. उद्विग्न बुद्धिरसादात्म, भावाद्विश्वात्मना यत्र निर्वर्तते भी. राजन, भक्तगणांच्या हृदयातील कधी दूर न होणारी भगवंतांच्या चरणकमलांची नित्य निरंतर उपासना ही या संसारामध्ये परमकल्याणकारी, आत्यंतिक क्षेम आहे आणि सर्वथा भयशून्य आहे, असे माझे निश्चित मत आहे. गेह इत्यादी तुच्छ तथा असत पदार्थांमध्ये अहंता आणि ममता निर्माण झाल्यामुळे ज्यांची चित्तवृत्ती उद्विग्न झालेली आहे, त्यांचेही भय या उपासनेचे अनुष्ठान करण्याने पूर्णतः नाहीसे होऊन जाते. आता या ओवींचा अर्थ. जेथे तुमची पूर्ण कृपा होते, तेथे जन्ममरण राहतच नाही. सर्व प्रकारचे अधिकार सहज प्राप्त होतात. तुमच्या कृपेइतके दुसऱ्या कशातच सामर्थ्य नाही, असे निश्चितपणाने जाणून मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे. मला ज्ञातेपणाची काही लाज वाटत नाही, कारण तुमच्या कृपेनेच माझे सर्व कार्य होणार आहे. अशा प्रकारे जनकराजाने प्रार्थना केली. त्या ब्राह्मणांचे चरणरज मस्तकी धरले. अशा प्रकारे जनक राजाचा प्रश्न ऐकून 9 जणांना परम संतोष झाला. तीच गोष्ट नारद मुनी स्वमुखाने वसुदेवाला निरूपण करीत आहेत. जगाची स्थिती व गती जाणणारा, जो हरिहरांचा अत्यंत लाडका, आत्मज्ञानाने तृप्त असलेला नारद वसुदेवाला म्हणाला, हे वसुदेवा, विदेही राजाने केलेला हा मार्मिक प्रश्न ऐकून त्या 9ही आर्षभांना अतिशय आनंद झाला. ते 9 असामीही संतुष्ट होऊन जनक राजाला धन्य धन्य म्हणाले. यज्ञातील ऋत्विजांना आणि सभासदांना परमार्थाचे श्रवण करण्याची अतिशय उत्सुकता लागली.
त्यांनाही योग्य अनुमोदन देऊन त्या 9 असामींनी बोलण्यास प्रारंभ केला. जनक राजाचे 9 प्रश्न हा या कथेचा प्रधान विषय होता. भागवत धर्म कसा, भगवत भक्त कसे असतात, माया कशी नांदत असते, मायेतून तरुण जाण्याचे उपाय कोणते, परब्रह्म कसे आहे, कर्म हे नाव कशाला लागते, अवतार चरित्रांची संख्या किती, अभक्तांना अधमगती का प्राप्त होते, कोणत्या युगात कोणता धर्म याचे उत्तम प्रकारे निरूपण करावे, असे मोठे मार्मिक 9 प्रश्न जनक राजाने विचारले. याप्रमाणे जनक राजाचे 9 प्रश्न होते. त्यांची 9ही असामींनी अनुक्रमाने उत्तरे दिली. त्यांतील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कवी सांगू लागले. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.